नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण गेल्या तिसऱ्या अध्यायाचं विवरण संपवलं होतं मागच्या वेळेला. आपण आता चौथा अध्याय सुरू करतो आहोत. लेट मी शेअर माय प्रेझेंटेशन फर्स्ट. एकच मिनिट. हा. सो चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग, द योगा ऑफ ट्रान्सडेंटल नॉलेज. एकच मिनिट. भगवद्गीतेचा चॅप्टर 4 ज्ञान कर्म संन्यास योग. पहिला अध्याय आपण बघितला होता जो अर्जुन विषाद योग आहे. त्याच्यानंतर दुसरा अध्याय सांख्य योग सांगितला, तिसरा अध्याय कर्मयोग सांगितला आणि आता ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान आणि कर्म यांच्या संन्यास अवस्था म्हणजे मास्टरी, द स्किल ऑफ मास्टरी और मास्टरी ओव्हर एनी ऍक्शन इज कॉल्ड एज अ संन्यास कर्म. ओके. संन्यास म्हणजे जनरली जो मराठीत अर्थ घेतला जातो संन्यास या पदाचा किंवा शब्दाचा, तो म्हणजे तिथून म्हणजे तिथून ती सोडून निघून जाणे, कुठली पण अवस्था सोडून तिथून निघून जाणे किंवा तसा अर्थ नाहीये संन्यास याच्या शब्दाचा. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला गीतेमध्ये असं सापडेल ज्ञान संन्यास योग किंवा संन्यास योग, कर्म संन्यास योग. पुढचे 3, 4, 5 चॅप्टर असे आहेत, त्यामुळे कन्फ्युजन वाढतं. तर संन्यास या शब्दाचा अर्थ असा आहे की ती गोष्ट, कुठलीही गोष्ट करून तिच्यामध्ये मास्टरकी मिळवणे किंवा तिच्यामध्ये प्रावीण्य मिळवणे. ओके. तर असा अर्थ आपण घ्यायचा आहे. संन्यास म्हणजे लगेच ती गोष्ट सोडून निघून जाणे. आता आपण जीवनातनं संन्यास घेतला असे आपण म्हणतो तेव्हा ते व्यावहारिक गृहस्थाची कर्म सोडून निघून जातात. ज्ञानेश्वराच्या त्यांच्या वडिलांनी घेतला होता, ते अर्धा गृहस्थ आश्रम सोडून निघून गेले होते. तसा त्याचा अर्थ नाही जो व्यवहारात प्रचलित आहे तो. सो संन्यास याचा अर्थ असा होतो की त्या गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट असतो, मग ज्ञान संन्यास योग असो, कर्म संन्यास योग असो, ज्ञानामध्ये ज्ञान पूर्ण प्राप्त करून त्याच्यात प्रावीण्य मिळवण्यानंतरची जी अवस्था आहे त्यालाच संन्यास असं म्हटलं जातं. या कर्म संन्यास योग पुढचा अध्याय आहे 5वा, कर्म संन्यास योग. म्हणजे कर्मामध्ये कर्मयोग आणि कर्म संन्यास योग याविषयी 5व्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कर्म करून त्याच्यामध्ये सिद्धी अवस्था प्राप्त केल्यानंतरची जी अवस्था असते ती कर्म संन्यास असते. त्याविषयी आपण 5व्या अध्यायामध्ये बोलणार आहोत. आता चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ओके. योगा ऑफ द ट्रान्सडेंटल नॉलेज. एकच मिनिट. ओके. सो याच्यामध्ये टोटल 42 श्लोक्स आहेत, 42 श्लोक्स आहेत. पहिल्या 18 श्लोकांमध्ये त्यांनी ग्लोरी ऑफ द गॉड म्हणजे स्वतःविषयी तो सांगतो आहे, त्याचे ऍट्रिब्यूट्स जे कर्मयोगामध्ये आहेत ते सांगतो आहे. 19 ते 23 ह्याच्यामध्ये योगींचे काय कंडक्ट्स आहेत किंवा त्यांची काय कर्तव्य आहेत आणि योगी आणि जे पंडित आहेत किंवा सेजेस आहेत त्यांची काय कर्तव्य आहेत किंवा त्यांनी काय करायला पाहिजे ते सांगतो आहे. त्याच्यानंतर 24 ते 32व्या श्लोकामध्ये डिफरंट फॉर्म्स ऑफ द सॅक्रिफायसेस विथ इट्स फ्रुट्स म्हणजे वेगवेगळे म्हणजे सॅक्रिफायसेस किंवा यज्ञ कसे करावेत आणि त्याची काय फळं असतात त्याविषयी सांगितलं आहे. 33 ते 42 मध्ये द ग्लोरी ऑफ द नॉलेज किंवा ज्ञानयोगाची किंवा एक प्रशंसा त्याच्यामध्ये केलेली आहे. तो आपण एक आपण बघूया. ओके. आता कर्मयोगामध्ये बेसिकली मागचा जो अध्याय होता त्याची छोटीशी एक रिव्हिजन अशासाठी की पहिल्याच सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. हा योग मी विवस्वतला सांगितला. ओके. किंवा सूर्यदेवाला किंवा भगवान विवस्वताना आम्ही सांगितला. कुठला योग जो तरी तृतीय अध्यायामध्ये सांगितलेला आहे, कर्मयोगाच्या अध्यायात काय सांगितलेलं आहे. तर थोडीशी रिव्हिजन आपण घेऊया. पहिल्याच कर्मयोगाच्या ह्याच्यामध्ये तो विचारतो की अर्जुनाचा प्रश्न, ओके, की ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे तर कर्म का करावीत. मग तो कर्म करण्याची कारण सांगतो. त्याच्यानंतर मिथ्याचारीची डेफिनेशन, कोण मिथ्याचारी आहे, कोण असक्त आहे, यज्ञ कसं चालतं, यज्ञाचं सायकल कसं आहे, यज्ञाचं सायकल ब्रेक केलं की काय होतं, मी इथे का कर्म करतो आहे, मला म्हणजे कृष्ण स्वतः सांगतोय की कृष्णाला कर्म करायची का आवश्यकता आहे, तो इथे बांधलेला आहे का. ओके. हे सगळं तो सांगतो आहे. आणि म्हणून शहाण्या माणसाने किंवा वाईस किंवा पंडितांनी त्यांनी काय करावं त्याच्या ड्युटीज सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्वधर्म, त्या पंडितांचा स्वधर्म सांगितला आहे. त्याच्यानंतर त्या स्वधर्मामध्ये म्हणजे त्याच्या स्वधर्म करण्यापासून त्याला कोण रोखतो किंवा वाईज माणसांच्या ऑब्स्टेकल्स म्हणजे पाथ म्हणजे रस्त्यामध्ये काय काय अडथळे असतात
असतात ते त्यांनी कसे ओव्हरकम करावेत. त्याच्यानंतर कव्हरिंग ऑफ द नॉलेज ऑफ द वाईज, म्हणजे ज्ञानी लोकांचा सुद्धा कधी कधी निग्रह कसा कमी पडतो, हे सगळं त्यांनी ज्ञानेश त्याच्यामध्ये सांगितलं आहे तृतीय अध्यायामध्ये. ओके, तर हा एक योग आहे. ओके, हा कर्मयोग आहे. हा जो तृतीय अध्यायातला कर्मयोग जो सांगितलेला आहे तो त्यांनी चौथ्या अध्यायामध्ये म्हणतोय की श्री भगवान वाच, मी थोडंसं मोठं करते इथे, एक लिनेज ऑफ योगा, म्हणजे योग कसा, योग म्हणजे आपण आता जो फिजिकल एक्सरसाइज करतो तो योग नव्हे. नॉलेज हे एक प्रकारचे जे नॉलेज आहे, योग, कर्मयोगाचं, ज्ञानयोगाचं, संन्यास, सांख्य योगाचं, हे नॉलेज कसं, कुणी कोणाला सांगितलं त्याचं लिनेज सांगतो आहे कृष्ण पहिल्याच सूत्रामध्ये किंवा पहिल्या श्लोकामध्ये. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः ईश्वाकवे अब्रवीत. हे जे आणि हे ज्ञान कसं आहे, अव्ययम योगम, हा योग किंवा हे ज्ञान जे आहे हे कसं आहे, अव्यय आहे, म्हणजे इमॉर्टल आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही, अशा प्रकारचं ते अहम इमम अव्ययम योगम विवस्वते प्रोक्तवान, विवस्वते चतुर्थी एकवचन, त्यामुळे मी विवस्वान, विवस्वान म्हणजे आपल्याकडे जो आपल्या गॅलेक्सीमध्ये जो सूर्य आहे, सोलार सन प्लॅनेट आहे, तर तो जिथून एनर्जी घेतो ती विवस्वान गॉड किंवा सूर्य देवता म्हटली जाते, त्याला मी सांगितलं पहिल्यांदा. ओके, त्यामुळे भगवान विष्णू किंवा कृष्णाकडून पहिलं हे नॉलेज किंवा हे ज्ञान किंवा हा योग, योग विज्ञानाचं हे नॉलेज विवस्वान किंवा सूर्य देवतेकडे गेलं. त्याच्यानंतर विवस्वान मनवे प्राह, म्हणजे विवस्वान आणि ते मनूला सांगितलं. मनू फर्स्ट ह्युमन बिईंग ऑन द अर्थ असं समजलं जातं सनातन धर्मामध्ये. त्यांनी मनूला सांगितलं मनुः ईश्वाकवे अब्रवीत. मनुनी हे इक्ष्वाकू, आपल्याला माहिती आहे रघुवंशाचा पूर्वज किंवा प्रथम पुरुष आहे इक्ष्वाकू. इक्ष्वाक यांच्या नावाने इक्ष्वाकू वंश प्रसिद्ध आहे. त्यांनी ते इक्ष्वाकूला सांगितलं. तर हे जे मी तुला आत्ता तृतीय अध्यायामध्ये किंवा मागच्या ह्याच्यात जे आता मी बोललो कर्मयोगाविषयी, ते सगळं नॉलेज मी विवस्वानला, विवस्वांनी मनूला आणि मनूनी इक्ष्वाकूला सांगितलं. दुसरा श्लोक आहे की एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः, मी संधी विग्रह करून बोलते आहे, सह कालेन इह महता योगः नष्टः परंतप. एवं म्हणजे अशा प्रकारचं हे, इमम कोणाला मिळालेलं आहे, तर राजर्षयः विदुः, विद्वान माणसांना मिळाले आहे. हे विद्वान माणसं तर जे राजर्षी आहेत, तर ब्रह्मर्षी, राजर्षी अशा तुम्ही संज्ञा ऐकल्या असतील. तर राजर्षी म्हणजे जे काय म्हणू, म्हणजे क्षत्रिय कुळामध्ये आहे किंवा जे संसार चालवतात, ओके, किंवा हे विश्व जे चालवतात ऍक्च्युली, आणि जे विद्वान आहेत तर त्यांना राजर्षी असं म्हटलं जातं. हा जो पसारा आहे विश्वाचा ते कोणी ना कोणीतरी चालवावं लागतं. तर ते जे त्याचे जे चालक आहेत आणि विद्वान आहेत, जसं राजर्षी, आता तुम्हाला माहिती असेल की ब्रह्मर्षी नारद म्हटलं जातं. हा, तर नारद हा पसारा चालवत नाहीत. ते बुद्धिमान आहेत. परंतु राजर्षी जनक किंवा राजर्षी दशरथ वगैरे म्हटलं जातं, जसं राजर्षी इक्ष्वाकू आहे. तर जे ते राजा आहेत किंवा ते राजाच्या स्वरूपामध्ये जे ऋषी आहेत, जे पंडित आहेत, त्यांना हा मी योग प्रत्येक वेळेला सांगितलेला आहे आणि तो पण परंपरेने त्यांना प्राप्त झालेला आहे. ओके, दिस योगा रिमेन्ड नोन टू राजर्षीज थ्रू द लॉंग लॅप्स ऑफ टाइम, किंवा परंपरेने त्यांना या विद्वानांनी राजर्षींना तो प्राप्त झाला आहे. सहकालेन इह महता योग नष्ट परंतप. परंतप म्हणजे हे अर्जुनाचं विशेषण आहे. दिस योगा गॉट लॉस्ट टू द वर्ल्ड, सो आय एम टेलिंग यू अगेन की हा कालेन, महता कालेन सह योग नष्ट, मोठ्या म्हणजे काळाच्या प्रभावाने किंवा अनेक वर्षांमुळे किंवा अनेक काल गेल्यामुळे हा योग नष्ट झाला होता. तेव्हा हे परंतप, हे अर्जुना, हा मी तुला पुन्हा सांगतो आहे. ओके, सो स एव अयं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखा च इति रहस्यं हि एतद् उत्तमम्. सह एव अयं मया ते अद्य योगः, अद्य म्हणजे आज, हा योग जो आहे तव किंवा तुझ्या तुभ्यम ते क्षम्यताम चतुर्थी आहे. चतुर्थी एकवचन आहे. सह म्हणजे तो, तो हा योग, अयम
तो सह तत् सर्वनाम वापरलेले आहे आणि अयम पण क्षम्यतां इदम सर्वनाम पण वापरलेलं आहे. तो हा योग मया म्हणजे माझ्याकडून, तृतीय एकवचन कर्मणी प्रयोग, माझ्याकडून ते तुभ्यम, ते तुभ्यम ते चतुर्थी एकवचन आहे. आज आज तो योग प्रोक्त पुरातन, म्हणजे मया प्रोक्त, माझ्याकडून सांगितला गेला. कसा आहे तो योग? पुरातन, म्हणजे तो फार एन्शंट नॉलेज आहे किंवा फार पुरातन अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. दिस इज दॅट सेम एन्शंट नॉलेज ऑफ योगा इज टोल्ड बाय मी फॉर यू. म्हणजे चतुर्थी संप्रदान आहे म्हणून तेचा अर्थ आपण चतुर्थी एकवचन घ्यायचं आहे. तुभ्यम ते पर्यायी रूप आहे ते. का मी सांगतो आहे तुला? तर भक्त असी, त्वम मम मे त्वम मम भक्त असी सखाच, तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा किंवा माझा मित्र पण आहेस. इति म्हणजे इति कारणेन एतत् एतत् उत्तमं रहस्यम ही म्हणजे मी तुम्हाला मया प्रोक्त, म्हणजे या कारण तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, म्हणून मी हे उत्तम प्रकारचे रहस्य तुला आज सांगितले. ओके. आता अर्जुन बिचारा, त्यांनी एवढं नॉलेज कृष्णाने सांगितलं त्याला, जे फार महत्वाचं आणि अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचं म्हणजे नॉलेज आहे. परंतु अर्जुन बिचारा, जसं आपण म्हणतो की मनुष्य समोरचा फार काही उच्च कोटीचा बोलत असतो, पण आपली बुद्धी तेवढी कॅपेबल नसते रिसीव्ह करण्यासाठी. तशीच अर्जुनाची पण तीच अवस्था झाली. बिचारा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींच्या शंका काढत बसतो. सो अर्जुन उवाच, पुढे अर्जुनाचा प्रश्न आहे 4थ्या ह्याच्यामध्ये. अपरम भवतः जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. म्हणजे लहान मुलं कधी कधी आपण काहीतरी फार महत्वाचं सांगत असतो आणि ते त्याच्यामध्ये शंका कुशंका असं काहीतरी काढत बसतात. सो बिचारांना थोड्याशा शंका पडतात. तसं अर्जुनाचं झालेलं आहे की अर्जुन म्हणतो की, आणि अर्जुन हा कृष्णाला त्याचाच म्हणजे त्याच्याबरोबर राहणारा मनुष्य किंवा त्याच्या युगामध्ये किंवा काळामध्ये झालेला त्याचा आतेभाऊ असाच समजतो आहे. ओके. सो तो त्याला लॉर्ड विष्णूचा अवतार किंवा तो पुढे तो सांगतोय की तो त्याला समजत नाही, हा तर माझा भाऊ आहे, हा आत्ताच माझ्यापेक्षा एक 8-10 वर्षांनी मोठा आहे आणि विवस्वान जे सूर्यदेवता आहे ती तर असंख्य वर्षांपासून आहे, मग कृष्ण कसं काय त्याला सांगेल, असे त्याला लघुशंका किंवा एक प्रकारची क्षुल्लक शंका त्याला पडते. अपरम भवतः जन्म, भवतः षष्टी एकवचन, तुमचा जन्म तर नंतरचा आहे. परम जन्म क्षम्यता परम जन्म विवस्वत, विवस्वत जन्म तर आधीच आहे किंवा विवस्वत तर भगवान सूर्यनारायण हे आधीपासूनच आहेत. कथम एतत् विजानीयाम, मी कसं काय जाणू, त्वम आदौ प्रोक्तवान इति, की तुम्ही आधी हे त्याला सांगितलं, हे मी कसं काय विश्वास ठेवू, की मी कसं जाणून घेऊ. Okay, how am I to understand that in the beginning you instructed this science or this Vedic yoga science to Vivaswan or to Surya Narayan, असा प्रश्न त्याला पडतो. सो तिथे त्यांनी कन्सेप्ट ऑफ रिबर्थ सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुनाला वाटतं हे आता एकदाच घडतं आहे. तर पुढे मग कृष्ण त्याला कन्सेप्ट ऑफ म्हणजे रिकार्नेशन किंवा रिबर्थ जो सनातन धर्माने मानलेला आहे की आत्मा अमर असतो आणि पुन्हा पुन्हा जन्म घेतो, हा कन्सेप्ट ऑफ रिबर्थ पुढे 5व्या सूत्रामध्ये भगवान सांगतात. कृष्ण श्री भगवान वाच, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन, तानि अहम वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. आता वेद इथे थोडस तुम्ही नक्की, मी एकदा पाठवलं होतं, तुम्ही इथे लिहून ठेवा, कारण विद धातूची वेगळी रूपं चालतात. त्यामुळे वेद म्हणजे उत्तम पुरुष एक वचन आहे. बहुनी मे व्यतीतानी, माझे, मम मे, माझे अनेक जन्म व्यतीत झालेले आहेत, जन्मानी तवच अर्जुन म्हणजे तुझे सुद्धा झालेले आहेत. हे सेम सायकल, जसं मी मागच्या वेळेला सांगितलं की रंगभूमीवर एकाच नाटकाचे अनेक प्रयोग लागतात, दिवसातनं 3-3, 4-4 वेळा, हजार वर्ष 2-2 वर्ष लागत असतात. त्या पद्धतीने हे हा जो माझा जन्म आहे, हा जो तुझा जन्म आहे, हे जे आपण नाटक इथे खेळतो आहोत किंवा करतो आहोत, हे जे काही, हे असं अनेक वेळा झालेलं आहे. तानी अहम वेद, अहम आहे उत्तम पुरुष, म्हणजे उत्तम पुरुष एक वचन, म्हणजे मी आहे, कर्ता मी आहे, त्यामुळे मी जाणतो. वेद हा उत्तम पुरुष एक वचन आहे वीर धातूचा, त्याची 2-3 रूपं वेगवेगळी चालतात. तानी अहम वेद, मी त्यांना जाणतो. सर्वाणी, तानी सर्वाणी अहम वेद, मी त्या सगळ्यांना जाणतो.
न त्वम वेत्थ परंतप, हे परंतप, हे अर्जुना, तू त्यांना जाणत नाहीस. ओके. वेत्थ, वेत्थ हा मध्यम पुरुष एकवचन आहे. त्वम वेत्थ, पण त्याचा कर्ता आहे त्वम. ओके. So we had lot of birds together. Krishna is explaining ki we have done this game or we have played this game lot of time previously also. ओके. आपण कधी कधी सुट्टी असतो, कॅरम खेळतो, उन्हाळ्याची सुट्टी असते, फुटबॉल खेळतो, आपण सारखा सारखा खेळत असतो. ओके. एकदाच खेळून कम्प्लीट होत नाही आपलं. तसा हा गेम आपण सारखा सारखा खेळतो आहोत. फक्त फरक एवढाच आहे की मी जाणतो आहे हे आणि तुला आठवत नाहीये किंवा तुला तू जाणत नाहीयेस, तू विसरलास. ओके. आय रिमेंबर अँड यू डू नॉट रिमेंबर. आता हा जो एक गेम आहे, हा गेम किती मोठा आहे तर अनेक इतर पुराणांमध्ये वगैरे सांगितलेलं आहे की एक कल्प मानला जातो. तुम्ही जर योगानंद आणि यांचा जो फॉलो करत असाल किंवा बरेच सत्संग योगदा सत्संग सोसायटी वगैरे असे बरेच हे आहेत, त्यांचे गुरु परंपरा आहे. विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे की एक कल्प म्हणजे जवळपास 4.32 बिलियन इयर्स एक कल्प मानला जातो. सो हा एक कल्प ह्या ब्रह्माचा एक दिवस आहे. अशी 100 दिवस ब्रह्माचा म्हणजे ही जी गॅलेक्सी आहे, हे ब्रह्मांड जे आहे, हे 100 दिवस जगतं. ओके. सो आणि या एका ब्रह्माच्या दिवसामध्ये 14 मन्वंतर असतात आणि या एक मन्वंतरामध्ये 4 युग असतात आणि 4 युगांचे पण किती एक एक युगाचे असतात ते पण परत डिस्क्रिप्शन पुढे आहे. सो हा एक मोठा गेम चालू आहे. ओके. कारण ह्याच्यात जास्त शिरलो तर ते बरंच मोठं प्रकरण आहे. अशा प्रकारचा म्हणजे 4 युग, आता आपण कलियुगामध्ये आहोत. जवळपास 14व्या का काहीतरी नाही, आपण 7व्या मन्वंतरामध्ये आहोत आता. सो ते अशी अजून अजून 7 मन्वंतरं बाकी आहेत. तेव्हा ब्रह्माचा एक दिवस संपेल. आणखीन मग जेव्हा ब्रह्माचे 100 दिवस संपायला येतील तेव्हा हे गॅलेक्सी श्रिंक व्हायला येते. नाऊ इट इज एक्सपांडिंग. हे मी मागे पण बोललो होते. सो हा सगळा गेम चालू आहे आणि दिस शोज दॅट हाऊ सायंटिफिक नॉलेज इज हिडन इन भगवद्गीता. हेच आजचे शास्त्रज्ञ किंवा आज आपण शोधून काढतो आहोत. नासा, इस्रो आणि बरेच जे चायनीज वगैरे जे काही हे आहेत, हे शोधून काढत आहेत जे ऑलरेडी आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. ओके. सो दिस इज अ रिपिटेटिव्ह प्ले. अजो अपि सन अव्ययात्मा भूतानां ईश्वरः अपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. 6वा श्लोक आहे. अजह अपि, आता तो स्वतःविषयी सांगतो आहे की मी अजन्म आहे किंवा मी आहेच पहिल्यापासून इथे. मी अनबॉर्न आहे. अजह अपि म्हणजे अनबॉर्न किंवा अजन्मा असून सुद्धा मी असतो. सन अपि. ओके. असणं किंवा सन शत्रंत रूप आहे. सत ह्याचं शत्रंत पुल्लिंग प्रथमा एकवचन. की असणारा मी हा अव्ययात्मा आहे. माझी जी एनर्जी आहे ती अव्यय स्वरूपी राहणार आहे. भूतानाम ईश्वर अपि सन, भूतांचा ईश्वर असणारा मी काय करतो? प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, प्रकृतीला किंवा प्रकृतीच्या सहाय्याने किंवा तिच्यामध्ये अधिष्ठित होऊन संभवामी आत्ममायया. आता तुम्हाला माहिती असेल साधारणतः भागवत पुराणामध्ये सांगितले आहे की माया ही कृष्णाची किंवा भगवान विष्णूंची एक काय म्हणतात त्याला स्किल सेट आहे. ओके. त्यांची एक त्यांच्याकडे ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आहे जिला माया असं म्हटलं जातं, आदी माया वगैरे. सो माझ्या मायेने आत्ममायया, तृतीय एक वचन, आत्ममायया माझ्या मायेच्या सहाय्याने अहम संभवामी, मी सारखा सारखा या गेम मध्ये एंटर करत असतो. अनबॉर्न आय एम द लॉर्ड ऑफ ऑल लिव्हिंग थिंग एंटिटीज हिअर अँड हॅव अन इम्पर्सिबल नेचर. इम्पर्सिबल म्हणजे अव्ययात्मा आहे मी, म्हणजे माझ्या स्वरूपाचा नष्ट किंवा मी नष्ट होऊ शकत नाही. येट आय अपियर इन दिस वर्ल्ड बाय व्हर्च्यू ऑफ द योग माया और बाय द हेल्प ऑफ द योग माया. इट इज माय डिवाइन पॉवर ओनली. आत्ममाया ती माझीच पॉवर किंवा शक्ती किंवा स्किल आहे. त्या ह्याच्याने मी हा या गेममध्ये एंटर करत असतो. मी एंटर झालो की बाकीचे सगळे पण त्याच्यात एंटर होतात. ओके. म्हणजे सूत्रधार आला की त्याच्या पुढचे सगळे नटनटी वगैरे एंटर होतात. त्या पद्धतीने हा रिपिटेटिव्ह प्ले आपण करत असतो किंवा गेम खेळत असतो. मग लॉर्ड विष्णूचे जे काही इन्कारनेशन्स आहेत, हा जगप्रसिद्ध श्लोक आहे. यदा यदा हि 7 आणि 8. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
की यदा यदा ही धर्मस्य, काही विशेष मी बोलत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, हे भारत म्हणजे हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते की धर्म संकटात सापडतो किंवा धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर असतो, अभ्युत्थानम अधर्मस्य म्हणजे त्या अधर्माचा नाश करण्यासाठी, तदा आत्मानं सृजामी अहम. तेव्हा आत्मानं सृजामी अहम, मी जन्म मध्ये जन्म घेतो. परित्राणाय साधूना म्हणजे साधूंचं त्रा धातू आहे, परियोग त्रा. त प्रत्यय आहे, त्याच्यानंतर क्षम्यता, परित्राणाय तद्धित प्रत्यय आहे, त्या चतुर्थी एकवचन. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृत म्हणजे दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे धर्माच्या स्थापनेसाठी मी वेळोवेळी प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक मन्वंतरामध्ये, प्रत्येक कल्पामध्ये मी जन्म घेतो. ओके. आणि तुझ्यासारख्या काही जे उत्कृष्ट श्रेष्ठ लोक आहेत त्यांच्या सहाय्याने मी पुन्हा धर्माची स्थापना करतो. तिथे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की युगे युगे हा शब्द वापरलेला आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की कृष्णा हॅज टू रिपीटेडली कम ऑन दिस अर्थ. ओके, म्हणजे गमत अशी आहे की ही ऑल्सो कॅनॉट, एकदा तो आला आणि त्यांनी सगळं नष्ट केलं असं होत नाहीये. हा पुन्हा 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 गेम चालू राहतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जिम आणि एखाद्या माणसाचं हे उदाहरण घेऊया. म्हणजे मी आहे आणि मी जिम मध्ये जाते. मी जिम मध्ये कशाला जाते? मला काहीतरी माझ्या बॉडीला एका प्रकारचा ट्यून करायचं असतं किंवा मला एका प्रकारची काही गोष्टी शिकायच्या आहेत म्हणून मी जाते, बरोबर आहे. किंवा माझे काय पर्पज असेल, मला वेट लॉस करायचं आहे, हे करायचं ते, म्हणजे माझ्या बॉडीला काहीतरी शेप द्यायचा आहे किंवा माझ्या बॉडीला एका पद्धतीने लवचिकता आणायची आहे, फ्लेक्झिबिलिटी आणायची आहे, जे काही असेल एक प्रकारचा अनुभव मला घ्यायचा आहे. सो दिस वर्ल्ड इज लाईक अ जिम ओनली अँड वी आर हिअर टू गेट द एक्सपिरियन्सेस. काय होतं, काही अत्यंत वाईट प्रकारचे अनुभव येतात आणि लोक खूप डिप्रेस होतात, किंवा काही अत्यंत चांगले अनुभव येतात आणि लोक हवेत उडायला लागतात. सो जसं एखाद्या आपण अशा अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की वी शुड नॉट गेट की बाबा म्हणजे तुमच्यासाठी, तुम्हाला काही अनुभव देण्यासाठी हे जग अस्तित्वात आहे, राईट. त्यामुळे आपण या जगात यायचं. आपण काय करतो, जिम मध्ये जातो, ज्या प्रकारचं ट्रेनिंग आपल्याला दिलं जातं ते ट्रेनिंग घेतो, आपण ट्रेन होतो आणि आपलं आयुष्य सुखकर बनतं. सो या जगामध्ये येणारे जे काही बरे वाईट अनुभव असतील, त्या अनुभव आपण घेऊन आपण त्यातून मोल्ड व्हायचं आहे किंवा स्वतःला त्या पद्धतीने घडवायचं आहे. ओके, म्हणजे समजा वाईट अनुभव आले तर त्यातूनही काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ओके, तर प्रत्येक अनुभवामध्ये हे शेवटी ऍट द एंड ऑफ द डे हे बघायला पाहिजे की आज मी काय शिकले. अत्यंत वाईट अनुभवांमधनं पण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि मी थोडी प्रगल्भ झाले का, कालच्यापेक्षा मी आज थोडीशी मॅच्युअर्ड झाले का, हे बघत बघतच आयुष्य काढायचंय. सो दिस वर्ल्ड इज नॉट टू पनिश यू. ओके, काय काय लोकांना फार वाईट अनुभव येतात आणि मग ते म्हणतात की सगळे माझ्याशी असंच वागतात आणि मग बरं डिप्रेशन मध्ये जातात, मला त्रास देण्यासाठीच सगळं असं वाटतं. तसं नाही आहे. जरी समोरचा मनुष्य तुम्हाला त्रास देत असला तरी ही इज ट्रेनिंग यू. ओके, समोरचा जो जिम इन्स्ट्रक्टर असतो तो तुम्हाला काही गोष्टी त्रासदायक सुचवतो की नाही तुम्ही आज हे असंच केलं पाहिजे, इतकेच पुशअप काढले पाहिजे, इतकेच हे केलं पाहिजे, राईट. तसं नाही आहे. तो तुमच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या उन्नतीसाठीच तसं सांगत असतो, काही त्रासदायक गोष्टी सांगतो. तो समोरचा कुठलाही मनुष्य जो तुम्हाला त्रासदायक ठरत असतो, ऍक्च्युली ही इज अवर ट्रेनर. हा ऍटिट्यूड ठेवला तर लाईफ विल बिकम व्हेरी इझी. सो हा गेम सारखा सारखा चालत राहतो, मी सारखा सारखा येत राहतो आणि आपण आणि तू कोण का सारखा सारखा येतो आहे, कारण तुला म्हणजे जसं आपण एखादी लहान मुलांना जेव्हा आपल्याला अभ्यास करवायचा असतो त्यांना आपण सारखी सारखी एक एक असाइनमेंट्स किंवा एक एक वर्कशीट त्यांना सोडवायला देतो. म्हणजे आपण त्यांना त्रास देण्यासाठी त्या सोडवायला देतो का? नाही. त्यातून तो काहीतरी नवीन शिकेल. एक 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 वर्कशीट सोडवली, एक असाइनमेंट केली, काही गोष्टी शिकला, दुसरी केली, आणखीन काही गोष्टी शिकला. तो त्यांच्या शिक्षणासाठी हे सगळं चाललेलं आहे किंवा त्यांच्या उन्नतीसाठी हे सगळं चाललेलं आहे. हा गेम कशासाठी चाललेला आहे, का मी येतोय आणि का तू येतोयस परत परत, तर तू जो अज्ञानी आहेस तो माझ्यासारखा बनायचा आहे. तुझं शिक्षण हे चालू आहे. ओके, आणि हा जो रिपिटेटिव्ह गेम चालू आहे त्याच्यातून बाहेर पडायचा किंवा बाहेर कधी पडणार आहे, ते पुढच्या काही ह्याच्यामध्ये सोल्युशन्स टू एस्केप फ्रॉम दिस गेम सांगितलेलं आहे. तुला कधी बाहेर पडायला मिळेल, जेव्हा तू माझ्यासारखा होशील. ओके, जेव्हा तू ज्ञानी होशील तेव्हा तू बाहेर पडू शकतोस. ओके, जसं आपण मुलांना शाळेत घालतो आणि त्यांना एका लेवल पर्यंत एज्युकेशन दिल्याशिवाय शाळा त्यांना सोडत नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट देत नाही. ओके, सो तू जेव्हा तेवढ्या ज्ञानी होशील तेव्हा या सायकलमधून किंवा या गेममधून बाहेर पडशील.
तर त्याच्यासाठी काही जे क्विक ऍक्सेस त्यांनी सांगितलेले आहेत की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यह वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न एति माम इति सह अर्जुन. अर्जुन संबोधन आहे की जन्म कर्म. आता कसं होतं की एकेका ह्याच्यावर आपण विवरण करू शकतो पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की या गेम मधनं बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग किंवा क्विक ऍक्सेस मी तुला सांगतो की जन्म कर्मच मे दिव्यम. मे म्हणजे माझे, मम मे, माझे हे जन्म आणि माझी मी जे काही कर्म करतो आहे ती डिवाईन आहेत किंवा ती दिव्यच आहेत. यह वेत्ती तत्वतः, जो हे जाणतो. तत्वतः म्हणजे मुळातून किंवा त्याला पटलेलं असलं पाहिजे. आता आपण ह्या गोष्टी ऐकतो आहे. एकदा असं जेव्हा ज्ञानयोगाच्या स्टेप्स आहेत की एकदा मी श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन वगैरे असे पुढचे पुढचे स्टेप्स आहेत. आता आपण ते ऐकतोय, आपण त्याच्यावर विचार करू, आपल्याला एक दिवशी ते पटेल. तत्वतः आपण, मला तुझं म्हणणं पटलं, असं आपण जेव्हा म्हणतो काही वेळा शब्दप्रयोग करतो की मुळातून हे ज्याला पटतं किंवा जो हे जाणतो व वेत्ती किंवा जो हे जाणतो त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न इति. म्हणजे तो असा मनुष्य काय करतो, देहम त्यक्त्वा किंवा देह सोडून पुनर्जन्म न एती माम इति सह अर्जुन. आफ्टर लिव्हिंग द बॉडी ही डू नॉट हॅव टू टेक बर्थ अगेन अँड अगेन. ही बिकम्स माम एती सह अर्जुन. सह माम एती ईण धातू आहे. तो मलाच प्राप्त होतो किंवा तो माझ्यासारखाच होऊन जातो. तू जेव्हा माझ्यासारखा होशील तेव्हाच या गेम मधून बाहेर पडशील. ओके, सो ही बट कम टू माय इटर्नल अबॉर्ड. ओके, तो असा मनुष्य जो माझा जन्म किंवा माझा कर्म, हे जी काही कर्म आहे ही दिव्यच आहेत. दिव्य आहेत म्हणजे लोकांच्या फायद्यासाठीच आहेत. मी एखाद्याला जी शिक्षा दिली, ओके, म्हणजे आता त्यांनी शिशुपाल वध वगैरे झालं कृष्णाने, तुम्हाला माहितीये. जरी मी शिशुपालाला शिक्षा दिली असली, त्याच्यानंतर त्यांनी जरासंचा वध वगैरे करवला, हे सगळी तुम्हाला हिस्ट्री माहितीये, रामायण, महाभारत वगैरे. तर त्यांनी जेव्हा जेव्हा कुठल्या माणसांना शिक्षा केलेली आहे तेव्हा त्यांचा उद्धारच करण्यासाठी ते केलेलं आहे, हे ज्याला समजलं आणि तत्वतः मुळातून मनापासून ज्याला हे समजलं, त्यावेळेला तो मनुष्य आणि अशा प्रत्येक गोष्ट, आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगितली, तशी तुम्ही पण काही उदाहरणं विचार करू शकता की कृष्णाच्या लीलांचा काय उद्देश आहे वेगवेगळ्या. सो हे ज्याला पटलं तो मनुष्य अंतम जेव्हा जन्म म्हणजे देह त्याग करतो त्यावेळेला तो मलाच येऊन भेटतो. मला येऊन भेटतो म्हणजे काय, तो माझ्यासारखा होऊन जातो. ओके, वीतराग भय क्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः बहवः ज्ञान तपसाः पूताः मद्भावम आगताः. आता हे तुला मी करायला सांगतो आहे कारण हे असं अनेकांनी मागे केलेलं आहे. कशा पद्धतीने केलं आहे, तर पहिल्या स्टेप्स आहेत वीतराग भय क्रोधाः. तुला राग, भय, क्रोध हे जे काही षड्रिपू आहेत किंवा हे ज्या काही तुझ्या भावभावना आहेत मनुष्य जन्मातल्या इंद्रियांच्या, त्याच्यावर कंट्रोल मिळवायचा आहे. सो वीत अशी माणसं ज्यांनी याच्यावर कंट्रोल मिळवलं आहे, ती माणसं मनमया हा माझ्यामध्ये किंवा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारी माणसं, माम उपाश्रिता हा माझ्याकडे शरण आलेली किंवा मला शरण आलेली सगळी माणसं, माम उपाश्रिता अशी माणसं बहवह पूताहा, मग सगळे त प्रत्यय आहेत. बहवह पूताहा म्हणजे अशी अनेक माणसं पवित्र झालेली आहेत. ओके, कशानी, ज्ञान तपसा. तपस सकारांत आहे, तृतीय एक वचन. ज्ञान तपस ज्ञानाच्या तपश्चर्येने ती सगळी शुद्ध किंवा पवित्र झालेली आहेत आणि मदभावम आगता माझ्यामध्येच येऊन मिळालेली आहेत. आणि अशी अनेक माणसं आधी पण होऊन गेलेली आहेत. तेव्हा त्याच्यासारखा तू कर किंवा त्याच्यासारखा तू वाग, असं तो सांगतोय की बिंग फ्री फ्रॉम अटॅचमेंट, फिअर अँड अँगर, गेट फुल्ली अब्सॉर्ब इन मी, टेक माय रेफ्युजी बिकॉज मेनी पर्सन्स हॅव ऑलरेडी इन द पास्ट हॅज गॉट प्युरिफाईड विथ दिस नॉलेज आणि डस अटेंड माय डिवाइन लव्ह, किंवा माझ्यामध्ये येऊन ती मिक्स काय म्हणू आपण त्याला, माझ्यामध्येच येऊन मिळालेली आहेत. तर तूही तसंच कर असं ते म्हणतो आहे. ओके, काय झालं हे, एकच मिनिट. ओके, आपण 15 पर्यंत घेऊ, 11, 12, 13, 14, 15, पण पुढचा एक वेगळाच हे सुरू होते. असो, हा.
सो 10वा श्लोक झाला आहे आपला. पुढे 11व्या श्लोक मध्ये तो काय म्हणतो आहे? एकच मिनिट. ते पुढे का नाही जात? हा. ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा इव भजामि अहम्. हं? मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हं? ये यथा मां प्रपद्यन्ते. हं? अं, किंवा जी लोक मला अशा प्रकारे शरण जातात, तान तान तथा इव. तान सत्वसंधी झालेला आहे तिथे, न आहे आणि पुढे त आहे, त्यामुळे सकारादेश झालेला आहे, सत्वसंधी आहे. त्याच्यानंतर पुढे आहे तो तथा एव वृद्धी संधी आहे. तान तथैव भजामि अहम. भजामि अहम मध्ये यणसंधी आहे. एक मिनिट. सो ये यथा मे प्रपद्यन्ते तान तथा एव भजामि अहम. भजामि म्हणजे मी त्यांना रेसिप्रोकेट करतो किंवा मी त्यांचं संरक्षण करतो. काय करतो की जे अशा प्रकारे मला जाणतात किंवा मला शरण घेतात त्यांना मी, किंवा आता कसं असतं की मी एखाद्या माणसावर विश्वास ठेवते किंवा माझा भगवंतावरचा विश्वास, तुमचा भगवंतावरचा विश्वास, आणखी कोणाचा भगवंताचा विश्वास, याच्यामध्ये कमी जास्तपणा असतो. तर जो जो ज्या ज्या प्रमाणात माझा शरण घेतो किंवा माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला त्या त्या प्रकारची मी अहम भजामी, या त्याला त्या त्या प्रकारचं फळ किंवा त्या त्या प्रकारचा रेसिपी अकॉर्डिंगली करत असतो. मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. आणि अशी माणसं माझा वर्त्म म्हणजे पाथ किंवा रस्ता, माझा रस्ता फॉलो करत असतात. ही सगळी माणसं, हे पार्थ सर्वशः मनुष्याः मम वर्त्म अनुवर्तन्ते. म्हणजे सगळी माणसं, अशी सगळी माणसं माझ्या रस्त्यावर माझ्या पाठीपाठी येत असतात. कांक्षतः इतरांचं काय मग? सो कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिः भवति कर्मजा. हं? कांक्षतः, आता कांक्षतः म्हणजे या पृथ्वी लोकावर वेगवेगळ्या कामना, आकांक्षा वगैरे जे असतात, ज्या मटेरियल डिझायर्स असतात आपण असं म्हणू, ते ते इच्छा करणारी जी माणसं आहेत, कांक्षतः कांक्षन्तः, भवत तकारांत आहे, त्यामुळे भवन्तः प्रमाणे चालणार आहे तो. अशी जी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल डिझायर्स असलेली जी माणसं असतात ती काय करतात? कर्मणाम सिद्धिम यजन्ते इह देवताः. हं? यजन्ते योग इह आहे, त्यामुळे एक अयादी संधी झालेला आहे किंवा यांतावांत संधी झालेला आहे आणि त्याच्यानंतर यवलोप झालेला आहे, त्यामुळे तो यजंत असा तेवढाच राहिला आहे, यचा लोप झालाय. सो कर्मणाम सिद्धी म्हणजे त्यांची जी कर्म जी ती मटेरियल डिझायरसाठी जी कर्म करत आहेत त्यांची सिद्धी किंवा त्यांचं यश कसे प्राप्त करतात? तर इह देवताः. देवताः द्वितीया बहुवचन आहे, माला प्रमाणे. या देवतांना यजन्ते किंवा या देवतांची पूजा करू. देवता म्हणजे कॉस्मिक ग्रेस, कॉस्मिक गॉड्स, जे किंवा जे काही मटेरियल डिझायर्स प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या देवता सांगितलेल्या आहेत, बऱ्याच देवता सांगितल्या ऋग्वेदामध्ये, तर त्यांना त्यांचं नरिशमेंट किंवा त्यांची सिद्धी किंवा त्यांना भजून सगळ्या कर्मांची सिद्धी प्राप्त करतात. कोण? कांक्षंत म्हणजे हे इच्छा करणारी लोक. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी ही भवती कर्मजा. अत्र अत्र मानुषे लोके म्हणजे या पृथ्वीवर कर्मजा सिद्धी ही क्षिप्रम भवती, म्हणजे कर्मातून उत्पन्न झालेली सिद्धी अशा प्रकारे ह्या माणसांना क्षिप्रम म्हणजे त्वरेने इथे मिळते. सो सिन्स देअर मटेरियल रिवॉर्ड्स किंवा मटेरियल डिझायर्स गेट फुलफिल्ड क्विकली ऑन दिस अर्थ बाय दिस ऍक्टिव्हिटी और बाय वर्शिपिंग द सेलेस्टियल गॉड्स किंवा कॉस्मिक गॉड्स. बट त्यांना मटेरियल गेन त्यांना मिळतात, पण ते मला प्राप्त किंवा आत्मसिद्धी किंवा मला प्राप्त होत नाही, ते तिथेच खेळत राहतात. ओके, म्हणजे असं असतं की गेम मध्ये एक कॅप्टन असतो, व्हाईस कॅप्टन असतो, ग्रुप हेड असतो, राईट. तर ते काही प्लेयर्स त्यांनाच खुश करून ते त्या गेम मध्येच मास्टर की मिळवतात किंवा गेम मध्ये काही बेनिफिट्स मिळवायचा प्रयत्न करतात. ते फायनल ऑथॉरिटीला अप्रोच करत नाहीत. ओके, कारण त्याला तिथे खेळायचं असतं, त्यांना मजा येते हा गेम खेळण्यामध्ये. ते मला प्राप्त होत नाहीत असं कृष्ण म्हणतो आहे, की ते माझ्यामध्ये येऊन मिळत नाहीत, जो त्यांना या गेम मधनं बाहेर काढू शकतो. पुढे त्यांनी चतुर्वर्ण सांगितलेले आहेत. आय थिंक 4 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे आपण हा चतुर्वर्णाचा आपण पुढच्या वेळेला घेऊया, कारण त्याच्यावर मला विशेषतः बोलायला भरपूर आवडतं.
So let me stop this presentation and even the recordings also. We will see next sutras in next session. हम्म, एकच मिनिट थांबूया आपण. टेक्निकल इश्यूज आहे तो. एक मिनिट. ह्याच्यावर जाऊ शकत नाहीये.